मला हा प्रश्न विचारायचा आहे की मुळात क्रीडा या व्यवसाय म्हणून बघण्याच्या पलीकडे मुळात आधी क्रीडा या क्षेत्राकडे कसं वळावंसं वाटलं तुम्हाला? मी MPSC UPSC पास करून युनिफॉर्म घालावा एवढी हुशार मी नाहीये. त्यामुळे NCC मधून किंवा खेळ करून तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स मिळतात आणि त्यातून अपॉर्च्युनिटीज आहेत हे कळाल्यामुळे मी या क्षेत्राकडे आले. हे सगळं करत असताना तुम्हाला त्यात काय हर्डल्स आले? जेव्हा मी पहिल्यांदा मेडल घेतलं ते पहिलं मेडल माझं पाकिस्तानचं होतं आणि पाकिस्तानमध्ये गोल्ड घेतल्यानंतर जेव्हा तिरंगा वर गेला आणि तो क्षण आपल्यामुळे आला आणि पाकिस्तानच्या आर्मी एरियामध्ये तो होता आणि पाकिस्तानच्या आर्मी एरियामध्ये जिथपर्यंत हा आवाज जातो तिथे सगळ्यांना आपल्या राष्ट्रगीतासाठी राष्ट्रगीताच्या धूनसाठी उभं राहून मान द्यावा लागला. ते जे सुख होतं त्या सुखाने माझं आयुष्यच बदललं. नमस्कार, माया सिंधू प्रस्तुत धाग्यातली गोष्ट, जिथे परंपरा, सौंदर्य आणि आठवणी यांचा सुंदर संगम आहे. मी भार्गवी चिरमुले या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथे आपण आयुष्यातल्या हळव्या कोपऱ्यांना पुन्हा एकदा स्पर्श करतो, त्या सगळ्या आठवणी जाग्या करतो ज्या एखाद्या साडी मागे अलगदपणे दडलेल्या असतात. हा पॉडकास्ट सादर करत आहे माया सिंधू, जिथे परंपरा आणि आधुनिकता यांना एकत्र येऊन एक खास ओळख निर्माण केली जाते. भेटूया आजच्या आपल्या पाहुण्यांना. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत कोल्हापूरकर कन्या, अर्थात कोल्हापूरची सुवर्ण कन्या तेजस्विनी सावंत यांना. यांच्या प्रेरणादायी प्रवासांनी आपल्याला अनेक वेळेला प्रेरणा तर दिलीच आहे, पण त्यांनी अनेकांची स्वप्न देखील पूर्ण केली. भेटूया अशा सुवर्ण कन्येला. आंतरराष्ट्रीय कीर्तीची गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत, ऑलिम्पियन 2020, विश्व विजेती, अर्जुन पुरस्कार विजेती. सन 2004 ते 2026 या कालावधीत त्यांनी नेमबाजीमध्ये शेकडो पदकांची लयलूट केली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल 24 सुवर्ण, 9 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 59 सुवर्ण, 32 रौप्य आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यांनी 2016 मध्ये एक राष्ट्रीय विक्रम देखील नोंदवला आहे. मानाचा अर्जुन पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित तेजस्विनी सावंत या कोल्हापूरची गोल्डन गर्ल म्हणून देखील ओळखल्या जातात. धाग्यातली गोष्ट या आजच्या भागामध्ये आपल्या बरोबर आहेत गोल्डन गर्ल, सुवर्ण कन्या ऑफ महाराष्ट्र, भारत म्हटलं तरी चालेल. भेटूया तेजस्विनी मॅमना. नमस्कार. नमस्ते. मला हा प्रश्न विचारायचा आहे की मुळात क्रीडा या व्यवसाय म्हणून बघण्याच्या पलीकडे मुळात आधी क्रीडा या क्षेत्राकडे कसं वळावंसं वाटलं तुम्हाला? क्रीडा क्षेत्राकडे तशी मी ऍक्सिडेंटलीच वळाले. मला युनिफॉर्मची आवड होती. मी MPSC UPSC पास करून युनिफॉर्म घालावा एवढी हुशार मी नाहीये. त्यामुळे NCC मधून किंवा खेळ करून तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स मिळतात आणि त्यातून अपॉर्च्युनिटीज आहेत हे कळाल्यामुळे मी या क्षेत्राकडे आले. पण काय असतं, आता जेव्हा तुम्ही मोठ्या सिटीज मधनं येता, म्हणजे मुंबई, पुणे आपण म्हटलं, मग एक सेकंड टियर सिटीज म्हणतो, म्हणजे त्याच्यात दुसऱ्या श्रेणीच्या सगळी शहरं येतात, छोटी शहरं असतात जी आता हळूहळू बदलायला लागलीत. पण ज्या काळात तुम्ही ठरवलं त्या काळात सर्वसामान्य कुटुंबांमधनं मुलींनी क्रीडा या क्षेत्राकडे वळणं हे फार चॅलेंजिंग होतं असं नाही वाटत तुम्हाला? हो, आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी तरी नक्कीच मी मान्य करेन. पण याचं पूर्ण क्रेडिट माझ्या आईला जातं की घरचे म्हणजे नातेवाईक म्हणा किंवा आसपासचे सगळे बोलले तरी तिने खास करून माझ्या वयाच्या 21व्या वर्षी मी सुरू केलं आणि तेव्हा तिने मला तो सपोर्ट केला आणि मी एकटीला मला तिने कोल्हापूरच्या बाहेर जाऊ दिलं कॉम्पिटिशनसाठी वगैरे. तर हे सगळं क्रेडिट आईचं आहे की तिने तो सपोर्ट दिला वडिलांचा, की त्यांनी माझ्या आईला सपोर्ट दिला, की त्या आई वडिलांच्या सपोर्टमुळे माझ्यात ते थोडी म्हणजे ती धडाडी पण आली आणि करण्याची जिद्द पण आली. कोल्हापूरकरांना तुम्ही नक्कीच माहिती आहात, पण पुन्हा एक असा खेळ जो त्याला ग्लॅमर नाही आणि जिथे पैसा खूप लागतो, म्हणजे शूटिंग, राईट? रायफल आणि शूटिंग हे सगळं असतं. आम्ही सर्वसामान्य माणसांसाठी शूटिंग म्हणजे रायफल शूटिंग एकच असतं. त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत का, आणि त्याच्यामधलं तुमचं स्पेशलायझेशन काय, आणि तुम्हाला मुळात सुवर्ण कन्या का म्हटलं जातं हे सगळ्या लोकांना कळू दे. शूटिंगमध्ये वेगवेगळे प्रकार भरपूर आहेत. स्मॉल बोर आणि बिग बोर, म्हणजे बिग बोर प्लस शॉटगन असे 3 इव्हेंट्स असतात.
ऑलिम्पिक इव्हेंट म्हटला तर शॉर्ट 25 मीटर, 10 मीटर, 50 मीटर आणि शॉर्टगन मध्ये आहेत. मला एवढ्यासाठी म्हणतात कारण कोल्हापूरला 2006 साली 24 वर्षानंतर कॉमनवेल्थचं परत एकदा गोल्ड मिळालं, तेही डबल गोल्ड मिळालं. तेव्हापासून मला कोल्हापूरकरांनी पहिलं नाव दिलं आणि त्याच्यानंतर 2010ला मी भारताची एकमेव वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी एकमेव महिला खेळाडू होते, अजूनही आहे. त्या टायटलमुळे मला असं म्हणतात. किती सुंदर. पण पुन्हा या खेळाला तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा एवढं ग्लॅमर नव्हतं, कारण आपल्याकडे ना प्रत्येक गोष्ट ग्लॅमरशी असोसिएटेड आहे. पालकांचा बरेचसा दृष्टिकोन असतो की यातनं पैसे किती मिळणार आहेत, यातनं माझ्या मुलीचं पुढे भविष्य काय आहे. तर हे सगळं करत असताना तुम्हाला त्यात काय हर्डल्स आले? हर्डल्स खूप आले, कारण जेव्हा सुरुवात केली तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती काय फारशी चांगली नव्हती, फारशी म्हणजे किंबहुना अजिबातच चांगली नव्हती. आम्ही 3 बहिणींचं शिक्षण, लग्न हे भरपूर विषय होते. पण माझी आई मूळची खेळाडू, तिचं लवकर लग्न करायला लागलं कारण तिच्या मागे 5 बहिणी होत्या आणि त्यांची लग्न करायची होती, म्हणून तिचं लवकर लग्न करायला लागलं. आणि वडील नेव्हीमध्ये होते, ते पण खेळाडू पण होते नेव्हीमध्ये. त्यामुळे त्या दोघांकडून मिळालेला खेळाडूचा वारसा आमच्या तिघींमध्ये माझ्याकडूनच पुढे जाऊ शकला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला मी कधी या खेळाकडे प्रोफेशन म्हणून बघितलं नव्हतं किंवा खेळ म्हणून किंवा आर्थिक मला स्टेबिलिटी मिळेल असा मी कधीच विचार केला नव्हता. त्यांची इच्छा होती की मी भारतासाठी खेळावं आणि मी कोल्हापूरसारख्या छोट्या ठिकाणाहून असल्यामुळे कोल्हापूरच्या बाहेर जाणं नव्हतं. मी खेळाडू होते पण बास्केटबॉलमध्ये युनिव्हर्सिटी वगैरे तिथल्या तिथेच खेळत होते, त्यामुळे तिरंग्यासाठीचं खेळणं आणि त्याचा मान काय असतो हे मला कधीच माहिती नव्हतं. पण मम्मीच्या आग्रहाखातर जेव्हा मी हे चालू केलं आणि जेव्हा मी पहिल्यांदा मेडल घेतलं, ते पहिलं मेडल माझं पाकिस्तानचं होतं आणि पाकिस्तानमध्ये गोल्ड घेतल्यानंतर जेव्हा तिरंगा वर गेला आणि तो क्षण आपल्यामुळे आला आणि पाकिस्तानच्या आर्मी एरियामध्ये तो होता आणि पाकिस्तानच्या आर्मी एरियामध्ये जिथपर्यंत हा आवाज जातो तिथे सगळ्यांना आपल्या राष्ट्रगीतासाठी, राष्ट्रगीताच्या धूनसाठी उभं राहून मान द्यावा लागला. ते जे सुख होतं त्या सुखाने माझं आयुष्यच बदललं की त्याच्यानंतर मग मला तिरंगा आणि कुठल्याही दुसऱ्या कंट्रीमध्ये जावा आणि आपला तिरंगा आपल्यामुळे फडकला पाहिजे आणि आवाज जाणाऱ्या सगळ्या फॉरेनर्सना आपल्या तिरंग्यासाठी उभं राहायला लावू शकतो हे जे कुठेतरी कळालं. आणि तिथून जो तो एक अभिमानापेक्षा जरा जास्त खूप जास्त प्राऊड फील होतं आणि त्या एका सुखासाठी मग मी मागे लागायला लागले. आता ह्या सगळ्यातनं आपण येऊया आपल्या विषयाकडे. आता या सगळ्या खेळामध्ये साडी हे तर वेगळंच कॉम्बिनेशन आहे, कारण साडी नेसून हे सगळं करणं हे फार कठीण आहे. तिथे साडी नेसली जाते जेव्हा आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना, आम्ही जे पाहिलंय एक त्या स्टेडियमला राऊंड मारली जाते तेव्हा भारतीय प्रतिनिधित्व करताना सगळ्या खेळाडूंना आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा साडीत बघतो आणि तो कोट असतो. तुमच्या आयुष्यात ती पहिली साडी कुठली होती असा माझा ती पहिली साडी माझी, मी सांगितल्याप्रमाणे सॅफ गेम्स पाकिस्तान माझी पहिली इंटरनॅशनल, त्या इंटरनॅशनललाच आम्हाला पहिली साडी दिली होती. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणेच पोडियमला ग्राउंडला स्टेडियमला एक राऊंड मारायचा असतो आपल्या देशाचा फ्लॅग घेऊन वगैरे आणि खूप जल्लोष असतो सगळ्यांचा, तोच पहिला क्षण. आणि साडी म्हटलं तर हो, माझ्या आज्यांमुळे मम्मीमुळे मला साडी आवडती, पण खेळामुळे मला तेवढा ऑपॉर्च्युनिटी नाही मिळत, कारण माझ्या खेळामुळे माझी ओळख असल्यामुळे मी जर साडीत दिले तर मला ओळखतच नाही. नाही, पण धाग्यातल्या गोष्ट बघणारे सगळे प्रेक्षक तुम्हाला या साडीमुळे ओळखतील, नक्कीच ओळखतील. आता आपण येऊया मूळ मुद्द्याकडे. तुम्ही ही नेसलेली साडी त्याच्याविषयीची आम्हाला आठवण सांगा. ही साडी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी फर्स्ट वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर आम्हाला तेव्हाचे स्पॉन्सर होते सहारा, आणि सहारानी स्पोर्ट्स भारतामध्ये खूप छान प्रमोट केलं, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि त्यांनी सुब्रतो रायनी त्यांच्या घरी मला बोलवलं होतं आणि आम्ही सगळे जेव्हा गेलो तेव्हा मला सगळ्यात जास्त वॉर्म वेलकम त्यांनी केलं. आणि आत म्हणजे त्यांच्या गावामध्ये त्यांचं पूर्ण स्वतःचं गाव वसलं होतं. त्या गावामध्ये एंट्री करताना भारत माता जी मला पहिल्यांदा दिसली, मी आयुष्यात पहिल्यांदा भारत मातेला बघितलं. त्यांची जी मूर्ती, त्यांचं जे पूर्ण केलं होतं खूप सुंदर केलं होतं. आणि त्यानंतर त्यांच्या घरी आम्हाला त्यांनी ब्रेकफास्टला बोलवलं होतं. ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर त्यांनी ही मला साडी गिफ्ट केली होती. आणि ही माझी वर्ल्ड चॅम्पियनशिपची पहिली गिफ्टेड साडी आहे, त्यामुळे मला ही खूप जास्त आवडते. कारण या साडीशी सगळ्यात जास्त मी रिलेट करते ती भारत मातेची ती जी मूर्ती होती मी बघितलेली ती व्हाईट होती आणि ती खूप सुंदर होती.
मला असं वाटतं की हा, भारत मातेने कुठेतरी मला आशीर्वाद दिला त्या मेडल नंतर, त्यामुळं ती तेवढीच प्रिय आहे मला. पण मग ही तर झाली तुमची ही अगदी लाडकी आणि अशी साडी, पण आयुष्यात पहिल्यांदा साडी कधी नेसला होता आठवतंय? नाही, शाळेत असताना कधीतरी. पण हे आठवतंय की शाळेत कधीही सिव्हिल ड्रेस असेल तर मी साडी नेसायची. आणि कधी मम्मीची, कधी मावशांची, कधी आजीची, कुणाकडूनही ज्यांची साडी आवडेल ती मागून आणायची. कुणाच्याही अंगावर दिसली तर मी बुक करायची की पुढच्या त्या कार्यक्रमाला मी ही साडी नेसणार आहे. तर हो, मला साड्या नेसायला आवडतं, पण प्रोफेशनमुळे खूप कमी झालं आता. नेसायचं. पण मग आता तुमच्या घरी जसं तुम्ही आई आहे, मावशी आहे, त्यांच्याकडे एक लुगड्याची पद्धत होती. आता आपण साडीवर आलोय, एक लुगड्याची पद्धत होती. मग तेही कधी नेसलायत लुगडं? हो, लुगडं नेसलीये मी. माझ्या लग्नात हट्टानी नऊवारी नेसलीये, आणि रेडीमेड नाही, नेसलीये, प्रॉपर नेसलीये मी. त्याच्या आधी बरेच प्रॅक्टिस केली की मला ही नेसायचीच आहे. लग्नानंतर पण आता 2-3 वर्षापूर्वी पण मी एकदा नऊवारी नेसली होती की मला जमते का, मला आठवते का, मी परत एकदा नेसली. आज मला धाग्यातली गोष्ट या माध्यमातून एक गोष्ट सगळ्या प्रेक्षकांना सांगायचे. मॅडमच्या बोलण्यातनं मला जाणवल्यावर ते खूप छान वाटलं. सगळ्यात महत्वाचं, साडी नेसतात, ती घालत नाहीत. खूप लोक म्हणतात मी साडी घालते, नाही, साडी नेसली जाते. घालायची साडी म्हणजे जी रेडीमेड पॅन्ट सारखी घातली जाते ती घालायची साडी, पण नेसायची असते ती साडी. गजरा घालत नाहीत, गजरा माळतात. हे शब्द आपण आजकाल विसरत चाललोय. आणि जे पूर्वी आजी लुगडं पातळ असं म्हटलं जायचं. म्हणजे माझे बाबा, मला आठवत आहे, कायम असं म्हणायचे, आज सण आहे, तू मला विचारायचं तू पातळ नेसणार आहेस? तर मला असं वाटतं बाबा पातळ साडी. मग तेव्हा कळलं की आजी नऊवार पातळ किंवा लुगडं, 6वार आली ती साडी. तर प्लीज साडी घालू नका, साडी नेसा, आणि गजरा पण घालू नका, तो माळा. गप्पांकडे वळूया. तुम्हाला साडी तुमच्यासाठी काय आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मी भारतीय असल्याची माझी ओळख आहे. माझ्या पूर्वजांपासून जे काही आलंय ते कुठेतरी मला टच करतं, आणि मी पाश्चिमात्य नाहीये ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. साडी नेसलं की एक कॉन्फिडन्स येतो, आणि असं वाटतं की हा, मी मोठी झाले. खरं तर पूर्वीच्या काळी म्हणजे आपण अगदी खूप वेगळी नावं आहेत, पण अहिल्याबाई होळकर असतील, झाशीची राणी असेल, किंवा त्या काळातल्या अनेक स्त्रिया होत्या ज्या साड्यांमध्येच युद्ध पण लढले आहेत. म्हणजे नऊवार असेल किंवा धोतरासारख्या साड्या नेसल्या असतील आणि त्याच्यात त्या युद्ध लढल्यात. तर तुम्हाला असं नाही वाटत की आपण खूप जास्त बाऊ करतो की अरे साडी आहे, साडी आहे, साडी आहे? असं नाही वाटत की पुढची पिढी नाही, रादर पुढची पिढी आनंदाने नेसेल ना साडी, पण एक मधली पिढी आहे बघा, ते उगाच बाऊ करतात साडीचा? हे मला मान्य आहे की मी तर बरेच वेळा म्हणते की आपलीच पिढी ती हे करते, की म्हणजे माझ्या वयाची आणि माझ्या वयाच्या एक 5 वर्ष पुढे मागे ही जी पिढी आहे ना, ही अशीच करते, आणि मला ते अजिबात पटत नाही. मला असं वाटतं की साडीत तुम्ही जास्त एलिगंट दिसता. म्हणजे पॅन्ट शर्ट मध्ये तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ठीक आहे, बोल्ड असेल, पण साडी नेसल्यानंतर तुम्हाला नॅचरल ऑटोमॅटिक रिस्पेक्ट दिला जातो. समोरच्याकडून तो रिस्पेक्ट मिळतो आपोआपच. ऑब्वियस ते तुम्ही कशी नेसता याच्यावरही आहे. अलीकडची जी फॅशन आली ती मला नाही आवडत साडी नेसायची, पण आपली जी जुनी पद्धत आहे, ज्या पद्धतीनं आपली आई आजी नेसायची, ती सुंदर पद्धतीनं ते स्वतःला दाखवतात, म्हणजे प्रेझेंट करतात. तर हा, ती छान नेसली जाते, आणि त्याच्यात तुम्हाला कॉन्फिडन्सच मिळतो आणि रिस्पेक्टच मिळतो. त्यामुळे हो, साडी खूप सुंदर दिसते. आणि आता तुम्ही देशाविदेशात फिरत असाल किंवा अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही काही वेळेला शिकवायला जात असाल किंवा काय ओरिएंटेशन असतील, तेव्हा मग तुम्ही साडी प्रिफर करता? नाही, तिथे नाही करतायत, कारण स्पोर्ट्स शूज मध्ये तुम्हाला, म्हणजे माझं म्हणणं आहे की जेव्हा मी एक खेळाडू म्हणून असते तर त्या ठिकाणचं ते एक तुम्ही मानलं पाहिजे त्या याला. तर तिथे मला कसंही उठावं लागतं, बसावं लागतं, वाकावं लागतं. तर तिथे मला ट्रॅकसूट मी प्रेफर करते. पण मग तुम्ही आतापर्यंत अशी कोणाला एक छान साडी गिफ्ट दिली आहे का, तुम्हाला आठवतंय का? मी घरी येणाऱ्यांना नॉर्मली साड्या गिफ्ट करते. कधीही कधीही, पण मला स्वतःला आवडतं, त्यामुळे येणाऱ्या लेडीजना नॉर्मली साड्याच असतात. आणि कोल्हापूर स्टाईलने आम्ही कपडेच देतो अजूनही गिफ्ट. ही पद्धत इथली आहे का? हे सगळीकडेच आहे, पण ती हळूहळू लुप्त होत चालली. तर माझ्या आजीकडून मम्मीकडे आली आणि मम्मी अजूनही तेच फॉलो करते, त्यामुळे मीही तेच फॉलो करते की नाही, घरी येणाऱ्यांना आपण कपडा द्यायला पाहिजे. तर लेडीजना साडीच दिली पाहिजे, आणि अगदीच यंग मुली असतील तर मग मी त्यांना ड्रेस वगैरे देते, आणि मुलांना शर्ट पॅन्ट कापड, काही वेळेला शर्ट.
सो तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात आणि तुम्ही आम्हाला ही प्रथा सांगितलीत म्हणून किंवा ही पद्धत कोल्हापुरात आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आहे म्हणून तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात म्हणून माया सिंधूकडनं तुम्हाला एक छान चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.